नमस्कार मित्रांनो, आज ज्या सापाबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर हा तो साप शेकर्ड किलबॅक. मराठी त्याला पानदिवड म्हणतात, वेरुळा पानदिवड. तर इंग्लिशमध्ये शेकर्ड किलबॅक. तर बिनविषारी साप आहे, नॉन व्हेनेमस साप असतो आणि हा चावायला एक नंबर असतो, खूप चावतो. तर हा 80, 100, 120, 130पर्यंत हा दात असतात. त्याला 130पर्यंत दात असतात. जर ज्यावेळेस हा चावतो तर तुम्ही किती प्रयत्न करा, तो सोडणार नाही, सोडतच नाही. त्याचे दात आपल्या बोटात घुसतात पण तो सोडत नसतो. तर याला पकडायची एक टेक्निक असते, तर ती शिकवेल मी पुढच्या व्हिडिओमध्ये. बरेच सर्पमित्र याला तोंडाकडूनच पकडतात, तोंड दाबून, पण त्याला त्रास होईल अशा पद्धतीने आम्ही सर्पमित्र त्याला पकडत नसतो. तर तुम्हाला वाटलं असेल की याचं तोंड दाबलेलं आहे, पण तसं काही नाही. आम्ही थोडं ते दिसतं तसं तुम्हाला. याच्यात 3-4 कलर येतात, एक रेड, येलो, ब्ल्यूश, असे 3-4 कलर येतात त्याच्यात. तर बरेच सर्पमित्र याला पकडायला पण घाबरतात, कारण खूप चावणारा साप असतो. आणि याला जर शेपटीकडनं पकडलं तर तो शेपूट तोडून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. तर याला शेपटीकडून पकडायचं नसतं कधी. याचं आवडतं खाद्य असतं बेंडकी, पाण्यातले जे मासे असतात छोटे, ते मासे हे त्याला खायला आवडतं. तर हा 20, 40, 90पर्यंत हा अंडे देतो. त्याचे जे डोळ्याच्या बाजूला ज्या लाईनी असतात, ह्या ज्या लाईनी असतात तस्कर सारख्या, त्याला 2 लाईनी असतात आणि तस्करला 1 लाईन असते. बरेच लोक याला धामण पण समजतात, कारण याच्या ओठांवर ते धामणसारखी लाईनिंग असते. हे बघा, धामणसारखी याच्या ओठांवर लाईनिंग असते आडवी. तर हा नागाची पण ॲक्टिंग करतो. नाग जसा ॲक्टिंग करतो, फणी काढतो, तशी नागाची ॲक्टिंग करणारा साप आहे. पकडल्यावर अशी थोडी फणी वर काढणार, नॉर्मल तो दाखवतो लोकांना का मी नाग आहे, मला घाबरून राहा. तर याला शेकर्ड किलबॅक का म्हणतात? कारण हे बघा, याच्या जे शरीरावर हे असं चेक्स, आपण जे चेक्स खेळतो ना, ते चेक्स बनलेले आहेत. तर त्यामुळे याला शेकर्ड किलबॅक म्हणतात. हा पाण्यातच राहतो असं काही नाही आहे, पाण्याच्या बाहेर पण येतो. कोणाच्या घरात पण घुसतो, बेंडकीच्या मागे जर आला तर कोणाच्या घरात पण घुसतो. तर नॉन व्हेनेमस साप आहे, बिनविषारी. पण चावायला एक नंबर असतो, खूप चावतो. तर नीट बघा, याला ओळखा. आणि जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.